पाटील आहे जिल्हा परिषदला उमेदवार. वाटेगाव गणातून आमचे लाडकी नेते म्हणायचे, युवा मार्गदर्शक नेतेच म्हटलं पाहिजे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने तयार होतो आहे. हेमंतभाई मुळीक आणि रेट्रेझरण गणामधून वर्षाताई कोळेकर ह्या आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत. आता 2-3 महिने झाले किंवा 4 महिने झाले, मागचा इतिहास जरा सांगतो म्हणजे आपल्याला कळेल की मागची जिल्हा परिषदच्या वेळेला महायुतीतला म्हणजे महायुती नव्हती त्यावेळेला रयत विकास आघाडी होती. त्या रयत विकास आघाडीच्या माध्यमातून मला म्हणजे सोनाली राऊत पाटील यांना आपल्या रयत विकास आघाडीनं संधी दिली होती. त्यावेळेला आपला थोडक्या मतात पराभव झाला होता. 1000 मतात हे सगळ्यांना माहिती असावं, 1000 मतात आपली सीट गेली होती. त्यामुळं 9 वर्ष झाली ह्या गोष्टीला. आज महायुतीचं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीचं जर जे बीज आहे ते आपण हे करूनच ह्या वाटेगावमधूनच आपण त्याची सुरुवात केली होती. ते बीज आपलं मरणनाथपर्यंत गेलं होतं. म्हणजे 11 गावातला जो संपर्क आहे त्या पद्धतीनुसार झालं. तुमचं आता एकच मान्य काय, तुम्ही आपण आमच्या ग्रामदैवताच्या पुढे आहे. तुमचं जे 8 वर्ष झालं सहलीचं म्हणजे देवदर्शन चे जे तुम्ही ट्रिप करता, प्रवास योग करता, त्याबद्दल पहिलं तुम्हाला मी पण माळकरीच आहे बरं का, म्हणून माळकरीच्या वतीने मी म्हणतो की तुमचं पहिलं अभिनंदन करतो. देवदर्शन महिला असू दे, पुरुष असू दे, तुम्ही जे समाजसेवा चालू केलेली आहे ती समाजसेवा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे. आता दुसरा एक विषय झाला की मी पण अर्ज भरलो होतो. तुम्हाला सांगतो दोन्ही पण मी अर्ज भरले होते. जिल्हा परिषदला बी भरला होता, पंचायत समितीला बी भरला. नाही, मनात रोष नसावा माणसाचा की काय आहे काय नाही. कारण तळमळीचा कार्यकर्ता काय असतो त्या कार्यकर्त्यालाच माहीत असतं की कशाचं जे आपण तळमळ करतो किंवा काय करतो. आज आपलं महायुतीचं आहेत पण त्याच्यात घटक पक्ष आलेले आहेत किंवा जे असत आहेत. प्रत्येक गट तर जास्त झालेलं आहे. मी प्रत्येकाचं गट नाव घेत नाही, मी टीका करणार नाही कोणा पण. प्रत्येक गट वेगवेगळं झालेलं आहे. त्यामुळे त्या गटावरच्या नुसार की आपल्याला बी काहीतरी मिळालं पाहिजे किंवा काय नाही आपण संघर्ष करतो. तुम्ही संघर्ष करता तसा पण मी बी संघर्ष केलेला आहे. 9 वर्ष करत आलेला आहे. आज महायुती असल्यामुळे आपल्याला कुठं कुठं काय काय झालेलं आहे, कसं काय झालेलं आहे ते आपल्याला माहीत नाही. जागा वाटप असेल किंवा काय असेल ते वरिष्ठ नेत्याप्रमाणे झालेलं आहे. त्यामुळे मी पण पंचायत समितीला पण माझा अपक्ष अर्ज भरला होता. जिल्हा परिषदला मी माझा अर्ज भरला होता. ते सांगतो. मग काल काय झालं, काल सगळ्यांना लय मोठं षडयंत्र म्हणजे भरपूर झालेलं आहेत. भाऊ असू देत किंवा काय असू दे, आपले आमदार असू देत, खासदार असू देत किंवा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असू देत, तिथंपर्यंत म्हणजे इतिहास माहिती नाही. कारण कळून दिला पाहिजे. म्हणजे कोण राहुल दादा, कोण सोनाली पाटील ही गावाला कळलं पाहिजे. पाटणाचा विषय पण ते मी अर्ज दोन्ही भरल्यामुळे आपले नेते भाऊ जाऊन सांगून आले किंवा हे केले. वरच्या लेवललाही झाले. फडणवीस साहेब असतील किंवा आमचे माझे दुसरे नेते आहेत, अतुल बाबा आमदार आहेत, सदा आपले भाऊ आहेत, सदाभाऊ खोत आहेत, सत्यजित देशमुख आमदार साहेब आहेत, परत सम्राट बाबा राहुल दादा आहे. या सगळ्यांचा काल विचार विनिमय झाला. सगळ्यांचंही झालं. तिथं गेल्यावर मला सांगितले की काय नाही, आपल्याला वरनं प्रेशर आलेलं आहे. पहिली खरं सांगतो त्या दोघांचं प्रेशर आलं म्हणून मी अर्ज काढलेला आहे. नेत्यावर प्रेम काय असतं, कार्यकर्त्याचं नेत्यावर काय प्रेम असतं त्यासाठी मी अर्ज भरलो. माझं माडी कुटुंबियावर प्रेम आहे का तर 110% नाहीच. माझं तन मन धन मी त्यांना वाहून घेतले माडी कुटुंबियांना. त्यांनी जी काय मला साथ दिलेली आहे त्या साथीचं मी कधी म्हणजे काय म्हणतो त्याची परतफेड करू शकत नाही. पण नेत्याबद्दल कार्यकर्त्याचं काय प्रेम असतं आणि नेत्याला कुठंपर्यंत कुठल्या उंचीवर परवायचं म्हणजे ठेवायचं असतं ते कार्यकर्त्यानं मनाव घेतलं तर तो कार्यकर्ता त्यांना यशस्वी करतो. ते मी काम केलेलं आहे. मी काय माझ्यासाठी केलेलं नाही किंवा नाता बाबा एवढे उठले होते की राहुल दादांना आणि सोनाली पाटलांना की नेत्यांनी सांगितले तुम्ही अर्ज भरा म्हणून, अपक्ष अर्ज भरा, ही करा. अजिबात काही नाही. आपल्याकडे धमक आहे, सगळं आहे, उमेद आहे म्हणून मी अर्ज भरलाय. त्यामुळे माणसाच्या मनात नसावं की नेत्यांनी सांगितलं म्हणजे आपण कार्यकर्तो असतो सारखी गुजबूज चालू असते की आलं त्यांनी सांगितलं असेल की जा भर जा त्रास दे, तसला कार्यकर्ता मी नव्हे. मी प्लेन महाराजकारणी मनुष्य आहे, माळकरी मनुष्य आहे. त्यामुळे त्या नेत्यांच्यावरचा रोष होता तो पण मी काल काढून टाकायला लागलाय. सुहासराव अमोलराव भैया म्हणजे क्लिअर लाईन असावी. माणसाने गाईडलाईन करताना व्यवस्थित करावं, नाहीतर करायचं नाही. मला चुकीच्या पद्धतीने गाईडलाईन करायला येत नाही आणि मी त्या ह्याच्यात नाही. त्यामुळे त्यांच्यावर जो रोष होता की त्यांनीच भरायला लावलाय तो मी काल सगळं काढून घेऊन सगळ्या नेत्यांना पुढे बसून घेऊन सांगितले की त्याच्यात कुठल्याही नेत्याचा काही नाही, फक्त एक माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून मी अर्ज भरला. फक्त तो रोष नसावा म्हणून मी काल सगळे एकत्र बसून घेऊन ते सगळं मिटवून ते सगळं क्लिअर कट करून घेऊन मी काल माझा उमेदवारी अर्ज त्यांच्या प्रेमापाठी आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापाठी
कारण त्याचा का आपण हाडाचा कार्यकर्ता आहे भाजपचा. त्यामुळे त्या दोन्हीच्या संबंध मतानं मी काल दोघांचा मी अर्ज काढून घेऊन आलेलो आहे. त्यांना कुठं आपल्या ह्याला कमीपणा येणार नाही त्याची ग्वाही मी देतो. आणि जे आता आज आपले 11 गाव आहेत त्या गावामधून आपण अमोलराव असू दे सुभाषराव सगळे 2 महिने फिरला काय काय केलं मी त्याचं मी म्हणत नाही का. दादा असू द्या ज्येष्ठ महाराज आज सगळ्याचे आपले प्रचार झाला म्हणजे शुभारंभ करून झाले की एक सगळीजण बसूया त्याचं एक प्री प्लॅनिंग करूया. सगळं प्री प्लॅनिंग आहे फक्त जरा चुका थोड्याफार होत जाते. आज मी एवढा मोठा नाही की तुमच्या चुकान कोणाच्या काढायच्या. फक्त एक आपल्याला प्री प्लॅनिंग करून घेऊन आपल्या तिन्ही सीटा म्हणजे वाटेगाव जिल्हा परिषद गट मध्ये कसं कमळ खुलेल. कारण प्रत्येकाची वेगवेगळी टेंडन्सी येत जाते. लोकसभेला वेगळी टेंडन्सी येते, विधानसभेला वेगळी टेंडन्सी येते, जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगळी येते, ग्रामपंचायतीला आणि सोसायटीला वेगळी येत जाते, हे ग्राउंड लेवलची येत जाते. तेच आहे तेवढे मोर राहत नाही. आता लोकसभेला वाटेगावात 856 मताचं लीड धैर्यशील मान्यांना दिलेलं आहे. परत तुम्हाला सांगतो विधानसभेला 836 मताचं भावना आलेत भावना लीड दिलेला आहे. सत्तू भाऊंचा भारतीय जनता पार्टीचा